नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे एका ऑलिम्पिक स्पर्धेसंदर्भातली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांसाठी झुंजत असलेले तरुण खेळाडू तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र चिमुकल्या मुलांना डायपर घालून ऑलिम्पिकच्या मैदानात धावताना कधी पाहिलंय का? नाही ना? मग आता बघा. ऑलिम्पिकमध्ये चिमुकल्यांची धूम. डायपर घालून खेळाच्या मैदानात. बेबी ऑलिम्पिकचा व्हिडिओ व्हायरल. ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यासाठी खेळाडू दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र आता ही दोन दृश्य पहा. एका ट्रॅकवर तरुण खेळाडू धावतायत, तर दुसरीकडे ही चिमुकली मुलं मैदानात रमली आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हीही या लहान मुलांच्या प्रेमात पडाल. हे दृश्य आहे बहरीन ऑलिम्पिक मधलं. बहरीन ऑलिम्पिक समितीनं 2018 मध्ये मुलांना खेळासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं या बेबी ऑलिम्पिकचं आयोजन केलं होतं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. बहरीन बेबी गेम्स मधील स्पर्धक 2 ते 5 वर्ष वयोगटातील होते आणि त्यांनी ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, फुटबॉल आणि बास्केटबॉलसह 12 महिन्यांखालील मुलांसाठी ठेवण्यात आलेल्या रांगण्याच्या स्पर्धेतही सहभाग घेतला. तर 15 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या ऑलिम्पिकमध्ये नर्सरीतल्या 66 तर बालवाडीतल्या 1200 मुलांनी सहभाग नोंदवला. ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये 4 वर्षांच्या मुलांसाठी मेडले रिले, 3 वर्षांच्या मुलांसाठी हर्डल टॉडल आणि 2 वर्षांच्या मुलांसाठी 15 मीटर फ्रीस्टाईल शर्यत घेण्यात आली. याशिवाय जिम्नॅस्टिक फ्रीस्टाईल मूव्ह स्पर्धा, फुटबॉल फ्री किक, थ्रो बास्केटबॉल स्पर्धा आणि वेटलिफ्टिंग शो देखील होता. लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचे खेळ आयोजित केले जातात. चिमुकल्यांचा खेळ नेटिझन्सना चांगलाच भावलाय. त्यामुळेच हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी. नोकरदार वर्गाला ऑफिसच्या कामाबरोबरच घरातली सर्व कामं करणं अवघड असतं. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण घरातली सगळी कामं एक रोबो करणार आहे. हा रोबो नेमकं काय करेल पाहूयात. आता घरकाम विसरा. रोबो करणार घराची स्वच्छता. एक कमांड तुमचं आयुष्य बदलेल. सध्या प्रत्येकाचं जगणं अत्यंत धकाधकीचं बनलंय. दररोज सकाळी उठा, घराची आवरावर करा, ऑफिसला जा आणि ऑफिसमधून परतल्यावर पुन्हा घरकाम करा. रोजच्या कटकटीला महिला वर्ग अक्षरशः वैतागून गेलाय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. तुमच्या घराची स्वच्छता करण्यासाठी एक रोबो सज्ज झालाय. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं विकसित करण्यात आलेला हा रोबो घराचं फ्लोरिंग स्वच्छ करतो. इतकंच नाही तर टॉयलेटही चकाचक करतो. प्रगत तंत्रज्ञानानं बनवण्यात आलेला हा रोबो तुमचं जगणं अगदी सोपं करेल. मोठमोठी हॉटेल्स आणि कार्यालयातही हा रोबो स्वच्छतेची सेवा देईल आणि कर्मचाऱ्यांना कोविड सारख्या संसर्गजन्य आजारांपासून वाचवेल. पहा हा रोबो किती फास्ट काम करतोय. ऑटोमेकर्सनं रोबो फॅक्टरीत हा रोबो तयार करताना मानवी गरजा आणि वर्तनाची पूर्ण काळजी घेतली आहे. त्यामुळे हा रोबो कुटुंबातील सदस्याप्रमाणे किंवा घरातील नोकरदाराप्रमाणे काम करेल. म्हणूनच भविष्यात हा रोबो सर्वांसाठी वरदान ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. हे ऑनलाईनचं युग आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतीही वस्तू हवी असेल तर तुम्ही ती लगेच ऑनलाईन ऑर्डर करता. अनेक कंपन्या 30 ते 40 मिनिटात ऑर्डर पोहोचवण्याचा दावा करतात. मात्र जपानमध्ये एक अशी डिश आहे जिची ऑर्डर केल्यानंतर ती मिळवण्यासाठी तब्बल 38 वर्ष वाट पाहावी लागते. असं काय आहे या डिशमध्ये? चला पाहूयात. आजच ऑर्डर करा.
38 वर्षांनी मिळणार डिश. जपान मधल्या डिशला 96 वर्षांची परंपरा. चमचमीत पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. असे पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलात जातो, नाहीतर ऑर्डर करतो. अवघ्या काही मिनिटात ती ऑर्डर आपल्याला घरपोच मिळते. मात्र जपानमधली एक अशी डिश या प्रक्रियेलाच अपवाद ठरली आहे. या डिशचं नाव आहे क्रोकवेट. तुम्ही जर या डिशची आत्ता ऑर्डर केली तर तुम्हाला ती डिश मिळण्यासाठी 38 वर्ष वाट पाहावी लागेल. आता तुम्ही म्हणाल, या डिशमध्ये असं आहे तरी काय? जपानमधल्या ह्योगो प्रांतात असाहिया नावाचं एक दुकान आहे. शिगोरू निट्टाचे कुटुंबीय हे दुकान चालवतात. हे कुटुंब गेल्या 96 वर्षांपासून कोबे बीफ क्रोकवेट नावाचं मांसाहारी पदार्थ विकतात. लाल अँडीज आणि मांस यापासून ही डिश तयार केली जाते. तुम्ही आज जर ही डिश ऑर्डर केली तर तुम्हाला ती 38 वर्षांनंतर खायला मिळेल. म्हणून ऑर्डर करणाऱ्यांना खूप संयम बाळगावा लागतो. यातील प्रत्येक क्रोकवेट 10 सेंटीमीटर रुंद आणि 100 ग्रॅम वजनाचा असतो आणि त्याला किवामी असंही म्हटलं जातं. एका बॉक्समध्ये 10 क्रोकवेट असतात. प्रत्येक गोल्डन क्रोकवेटमध्ये 30 ग्रॅम कोबे बीफ असतं. निट्टा ही डिश सुमारे 170 रुपयांना विकतात. मात्र हा व्यवहार खूप स्वस्त असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विकल्या जाणाऱ्या क्रोकवेटवर त्यांना 170 रुपयांचं नुकसान होतं. बीफ महाग असल्यानं आपलं नुकसान होतं असं निट्टा यांचं म्हणणं आहे. मात्र तोटा होत असतानाही लोकांना उच्च दर्जाचं कोबे बीफ चाखता यावं आणि ग्राहकांना बीफचे इतर पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. विशेष म्हणजे 38 वर्षांनंतर ऑर्डर मिळणार असली तरी ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभतोय. यातूनच या डिशची जपानमध्ये किती लोकप्रियता आहे हे स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात सुंदर बेटावर घेऊन जाणार आहोत, जे खूप खास आहे. आयलँड ऑफ साओ मिगेल या नावानं प्रसिद्ध असलेलं हे बेट तलावांनी भरलेलं आहे. बाहेरून जरी हे बेट अतिशय सुंदर दिसत असलं तरी प्रत्यक्षात हे बेट ज्वालामुखीचं बेट आहे. जगातील सर्वात सुंदर बेट. बेट नव्हे, निसर्ग सौंदर्याची खाण. हिरवीगार मैदानं आणि गोड्या पाण्याचे तलाव. तुम्ही आजवर अनेक पर्यटन स्थळं पाहिली असतील. त्यातली काही पर्यटन स्थळं आयुष्यभर लक्षात राहतात. अशांपैकीच एक म्हणजे आयलंड ऑफ साओ मिगेल. या बेटाचं नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येतात सुंदर समुद्रकिनारे आणि निसर्गाचा अद्भुत नजारा. साओ मिगेल बेटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खरं तर हा एक ज्वालामुखी आहे. हे बेट 3 सक्रिय ज्वालामुखींनी बनलंय. इथे खूप सारे छोटे छोटे तलाव आहेत. या तलावांमुळे बेटाच्या सौंदर्यात भर पडली आहे. इथली हिरवीगार मैदानं आणि गोड्या पाण्याची तलाव पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. इथला लेक सँटियागो तलाव खूप मोठा आणि खोल आहे. निळाशार पाण्यानं वेढलेला तलाव जगातील सर्वात सुंदर तलावांपैकी एक म्हणून ओळखला जातो. 0.25 वर्ग किलोमीटरवर हा तलाव असून त्याची खोली 33 मीटर आहे. साओ मिगेलच्या दक्षिण किनाऱ्यावर विला फ्रँका डो कॅम्पो नावाचं एक आकर्षक बेट देखील आहे. हे बेट लहान असलं तरी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक इथे येत असतात. त्यामुळे तुम्हाला जगण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल आणि अविस्मरणीय टूर करायची असेल तर पोर्तुगालच्या या बेटाला आवर्जून भेट द्या. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. वेफर्स खायला कुणाला आवडत नाहीत. मसालेदार वेफर्सनी संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. वेफरच्या उद्योगात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र याच वेफर्स उद्योगावर एक नैसर्गिक संकट घोंगावू लागलंय. या संकटामुळे शास्त्रज्ञ देखील धास्तावलेत.
वेफर्स खाणं महागणार. बटाटा पिकावर अज्ञात जीवाणूचा हल्ला. ही आहे ती इम्रान खान आणि विरोधी पक्षांमध्ये. मात्र इम्रान खान यांना निवडणुकीसोबतच कौटुंबिक लढाईला देखील सामोरं जावं लागतंय. इम्रान खान यांचं सर्वस्वच पणाला लागलंय. पाकिस्तानात निवडणुकांची रणधुमाळी. इम्रान खान यांची दुहेरी लढाई. निवडणूक जिंकणार, बेगमला मुकणार. तोशखाना प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले इम्रान खान अडचणीत आहेत. निवडणूक आयोगानं त्यांचं पक्षचिन्ह गोठवलंय. मात्र तरीही पाकिस्तानात सगळ्यांच्या तोंडी नाव आहे ते इम्रान खान यांचं. इथल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे इम्रान खानच विजयी होतील अशी स्थिती आहे. मात्र इम्रान यांची आणखी एका कारणामुळे पाकिस्तानात चर्चा सुरू आहे. ती म्हणजे त्यांचा तिसरा निकाह मोडण्याची. काळ्या जादूसाठी प्रसिद्ध असलेली बुशरा बीवी ही इम्रान खान यांची तिसरी पत्नी आहे. इम्रान यांच्या राजकीय यशात बुशराचा मोलाचा वाटा राहिलाय. मात्र बुशराचा पहिला पती ख्वार मानेकनं इम्रान आणि बुशरा यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतल्यानं दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. इम्रान आणि बुशरा यांचा निकाह गैरशरिया असल्याचा आरोप त्यानं केलाय. सध्या इम्रान खान प्रचंड तणावात आहे. एकीकडे पाकिस्तानात निवडणुका सुरू आहेत, तर दुसरीकडे इम्रान खान तुरुंगात शिक्षा भोगतायत. अशात त्यांची तिसरी बेगम बुशराही त्यांच्यापासून हिरावून घेतली जाणार आहे. बुशरा बीवीचा पहिला पती ख्वार मानेका आणि बुशरा यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. याबद्दल पाकिस्तानी मीडियानं काय म्हटलंय पाहूयात. वो उनको अपना पीर समझते रहे कि मेरी पीर है. उनकी कई हाजिरियों पे हमारे घर पे आते रहे, ऊपर बैठते रहे उनके पास. अभी तो निकाह वाली बात ही नहीं थी. उनको मिलते रहे, उनको पीर समझते रहे. पाहिलं, बुशरा बीवी आणि ख्वार मानेकाच नाही तर त्यांचे वकीलही आपसात भिडले. बुशरा बीवीच्या वकिलांनी भर कोर्टात मानेकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बुशरा बीवीनं पहिल्या पतीसोबत तलाक घेतल्यानंतर 3 महिन्यांची इद्दत पूर्ण न करता इम्रान सोबत निकाह केल्याचा आरोप आहे. कुणाच्या तरी आदेशानुसार तिनं हा निकाह केला आणि ही बाब लपून ठेवली असाही तिच्यावर आरोप आहे. बुशरा बीवीच्या कृतीमुळे आपल्या मुलीचा तलाक झाला आणि मुलावर मानसिक परिणाम झाल्याचा आरोप देखील बुशराचा पहिला पती ख्वार मानेकनं केलाय. कुछ अरसे बाद, ये 20-25 दिन बाद, इसने मुझे टेलीफोन किया फरा ने, और शी हैड द करेज टू कॉल मी. मुझे कहती है कि जी वो जो आपकी तलाक है उस पर तारीख बदलनी है. मैं हैरान भी हुआ और मुझे गुस्सा भी आया. तर आपण निकाहापूर्वी बुशराला पाहिलंही नव्हतं असं शपथेवर सांगायला इम्रान खान तयार आहे. इम्रान खान यांच्यासाठी हा अत्यंत कठीण काळ आहे. एकीकडे निवडणुकीत त्यांचं सर्वस्व पणाला लागलंय, तर दुसरीकडे तिसऱ्या पत्नीसोबतचा निकाह वाचवण्यासाठी कोर्टात लढाई सुरू आहे. ही लढाई इम्रान खान हरले तर त्यांना बुशरालाही गमावं लागेल. शिवाय लोकांमध्ये असलेल्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मालदीव संसदेत मोठा ड्रामा पाहायला मिळाला. अध्यक्ष मुइझू यांच्या कॅबिनेटला संसदीय मंजुरीआधी विरोधकांना संसदेत जाण्यापासून रोखण्यात आलं. सत्ताधारी सदस्यांनी विरोधकांना संसद प्रवेशद्वारावरच रोखलं, तरीही विरोधक संसदेत शिरले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मुइझू हुकुमशहा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. जर्मनीमध्ये बस आणि ट्राम सेवा ठप्प झाली आहे. तब्बल 90,000 कर्मचारी संपावर गेले. चांगल्या सोयी सुविधांची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम होत असून लाखो प्रवाशांना आणि पर्यटकांना याचा फटका बसलाय. लाल समुद्रात हुती दहशतवाद्यांची दहशत पाहायला मिळते. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झालाय. सुमारे 4 आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातून इस्रायलकडे 16,000 जनावरं नेणारं जहाज रवाना करण्यात आलं होतं. मात्र हुती हल्ले वाढल्यानंतर लाल समुद्रातील मार्ग सध्या बंद आहे. त्यामुळे हे जहाज वाटेतच अडकल्यानं जनावरांना परत आणण्याचे आदेश ऑस्ट्रेलियन सरकारनं दिले. पॅरिसमधल्या ऐतिहासिक लुव्रा संग्रहालयात 2 पर्यावरणवादी महिलांनी मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकलं. सुरक्षा व्यवस्था भेदून त्या संग्रहालयात घुसल्या आणि त्यांनी लिओनार्दो दा विन्सीच्या ऐतिहासिक पेंटिंगवर सूप फेकलं.
या दोघी फूड रिस्पॉन्स संघटनेच्या सदस्य आहेत. त्यांनी पर्यावरण आणि अन्न स्रोत संरक्षणाबाबत घोषणा देखील दिल्या. फ्लोरिडात विमान कोसळून मोठा अपघात झालाय. हे विमान कोसळल्यानंतर 3 घरांना आग लागली. विमान दुर्घटनेत पायलटसह 3 जणांचा मृत्यू झालाय. विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यानं अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. केनियामध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. त्यानंतर आग लागली. या आगीत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 200 जण जखमी झाले. तुर्कस्तानात इस्तंबूलमध्ये एका चर्चमध्ये गोळीबार झालाय. रविवारी सुरू असलेल्या प्रार्थनेदरम्यान 2 मास्कधारी हल्लेखोर चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी एकावर गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू झालाय. सध्या हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती तुर्कस्तानचे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी दिली आहे. उत्तर कोरियाकडून पुन्हा मिसाईलची चाचणी करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या समुद्राजवळच उत्तर कोरियानं मिसाईलची चाचणी केल्यामुळे टेन्शन वाढलंय. याआधीही उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंगनं अशा चाचण्या केल्या आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतलं वाकयुद्ध चांगलंच रंगलंय. बायडेन आणि ट्रम्प खडूस म्हातारे आहेत असं वक्तव्य निक्की हेली यांनी केलंय.